तुमच्या ट्विटचा काय अर्थ आहे थोडस नाही, मी ते एक जनरल स्टेटमेंट केलेलं आहे. ते ट्विट करण्यामागचा उद्देश असा होता की काही लोकांना राजकारणामध्ये थोडासा किडा असतो, नसलेल्या विषयावर असे विद्वानासारखे बोलतात आणि जसं काही तेच मुख्य न्यायमूर्ती आहेत किंवा ते ते त्यांचाच कायदा चालतो अशा भाषेत जे बोलतात ना, तर ते मला काही ह्या बाकी सगळ्या आता ज्या घडामोडी आहेत याच्यावर बोलताना दिसत नव्हते. म्हणून मला असं वाटलं की एकेकाळी माझी जेव्हा दाढ दुखत होती त्याच्यावर त्यांनी ट्विट केलं होतं, आता यांची दातखिळी बसली, तर मला आता असं वाटायला लागलं याची वाचा गेली की काय. बोललं पाहिजे ना. नीतिमत्ताच्या गप्पा मारणारे हे लोक स्वतःला विद्वान समजणाऱ्याने या सगळ्या प्रश्नावर बोललं पाहिजे. निगेटिव्ह व पॉझिटिव्ह बोलण्याची ताकद ठेवा. आणि म्हणून मी आज ट्विट केलंय की माझ्या पोपटाची वाचा गेली. संदर्भ काय त्याचा संदर्भ अजित पवारांशी आहे का अन्य कोणाशी? नाही, त्याचा संदर्भाचा प्रश्न येत नाहीये. आता ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीवर कुठेही बोललं पाहिजे ना. सोयीनुसार मौन आहे पवार त्याबद्दल मी भाष्य करणार नाही, परंतु नको त्या वेळेला बोलणाऱ्यांनी आता बोललं पाहिजे. ते निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मला भाष्य करायचं नाही. परंतु कुणी न विचारता आपलं मत व्यक्त करण्याची जी काही गर्दी असते ना, त्या गर्दीमध्ये आघाडीवर असणाऱ्यांनी आता तोंड बंद का ठेवला हा माझा प्रश्न होता. एक वाक्य आहे पवारचं, कितपत विश्वास ठेवावा. सर्वांना राज्यात हा प्रश्न पडला. मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात. मला त्यांनी केलेल्या व्यवहाराची पुराणबाई कल्पना नव्हती. आता त्यांनी जे काही प्रत्येकाचं एक आपलं कौटुंबिक वेगवेगळं वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे किंवा मुलं स्वतंत्र निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे. म्हणून त्यांनी केलेले भाष्य त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. राजकारणाची मुलं विचारतात का वडिलांना? राजकारणाची मुलं विचारतात का वडिलांना? असं सगळ्याबद्दल आपण क्रायटेरिया लावू शकत नाही. काही मुलं विचारत असतील, काही मुलं नसतील विचारत. प्रत्येकाबद्दलचं एकमत असेल सगळेच काही विचारतातच अशातला काही भाग. चर्चा अशी आहे की कंपनीचा 90% हिस्सा असलेले पार्थ पवारांना गुन्हा दाखल नाही, पण 1% हिस्सा असलेले दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा. नाही, त्यावर आता मला भाष्य करणं उचित नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं या उच्च पातळीवर जेव्हा त्याची चौकशी चालू आहे तर त्यामध्ये आपण काही बोलणं मला वाटतं गैर आहे. ती शीतल टेंगवाणी या प्रकरणातले आरोपी नवऱ्यासह परदेशात आहे. पोलीस गुन्हा दाखल करतो. पोलीस चौकशी करतीलच. ती कुठेही असली तर गुन्हा एकदा नोंद झाल्यानंतर त्यांना अटकही करावी लागते. सर की पुणे पोलिसांना कुणीच सापडत नाही, सगळे परदेशात जातात. तो आधीचा जो गुंडा होता तो परदेशात गेला, गायवळ हे परदेशात गेले. त्याच्यानंतर ते दुसरं एक दाम्पत्य त्यांच्या नवरा बायकोवरती गुन्हा आहे, त्यांनी पोलिसांना धमकावलं, तेही त्यांना जामीन मिळेपर्यंत सापडत नाही. पुणे पोलिसांवर काय वचक आहे का नाही कुणाचं? नाही तर या पोलिसांनी ही कारवाई का केली नाही या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं ते योग्य ते लक्ष घालतीलच. परंतु आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी नेहमीच असं सांगितलं की कुणालाही मी पाठीशी घालणार नाही. जे काही आरोपी आहेत त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. 2022 ला जे घडलं ते आता का घडू शकत नाही? मंत्री पदावर नाराज असलेले तानाजी सावंत 22 ला काय घडलं हे माहिती आहे तुम्हाला? त्यांची काय मानसिकता आहे आम्हाला त्याच्याबद्दलची कल्पना नाही. आताही ते माझ्या तरी वैयक्तिक संपर्कात नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय खदगद चालू आहे किंवा त्यांना काय करावंसं वाटतं या संदर्भात त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललं तर बरं होईल. त्यांनीच वक्तव्य केलं होतं सुरुवातीला तानाजी सावंतांनी. खतखत सुरुवातीला तुमची ज्यावेळेस होते तेव्हा सुरुवातीला तानाजी सावंतांनीच व्यक्त केली होती आणि आणखी तेच करतात. त्या इतिहासामध्ये मला जायचं नाही, कोणी खतखत सुरू केली होती का, कशी झाली, कसा उठाव झाला, या सगळ्या गोष्टी आता इतिहास जमा झालेल्या आहेत. परंतु आता जर त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलावं. प्रताप सरनाईक स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मुलामध्ये मुंबईची 4 एकर जमीन ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे ती 3 कोटींना घेतली असा आरोप वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईक केला. त्याची तक्रार द्या ना, रितसर तक्रार द्या, त्याची चौकशी सरकार करेल. आता उठछूट कोणी कोणाला आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देऊन सरकारकडे किंवा जी काही
सक्षम एजन्सी असेल त्याच्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी होईल. पण चंद्रकांत आंडोरेंनी तुमच्याबद्दल एक वक्तव्य असं केलेलं आहे की पार्थ पवार प्रकरणी ती जागा महारत्नाची आहे, तर ती समाज कल्याण मंत्री, त्यांना न्याय मंत्री म्हणून तुम्ही त्याच्यावर भूमिका काय जाहीर करा? मी माझी भूमिका मागेच जाहीर केलेली की महारत्नाची जागा ही विकता येत नाही किंवा इतर वापरासाठी त्याला घेता येत नाही. महारत्नामध्ये ज्या समाजासाठी ती दिलेली असते त्याला त्या वापरता येते. म्हणून असा आजपर्यंत कधीही जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला नव्हता, म्हणून कदाचित तो व्यवहार आता रद्द केला. नगर परिषदसाठी विकासामध्ये तुमची भूमिका आहे, संपूर्ण राज्यात दिसते, ठाण्यात दिसते, सगळीकडेच दिसते का? नाही, हे कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत. आता प्रत्येक ठिकाणी आपापला कार्यकर्ता, पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचं मत मांडत असतो आणि पक्ष वाढावा यासाठी प्रत्येक पक्ष हा प्रयत्न करत असतो. म्हणून आता आमच्या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की आपल्याला स्वतंत्र लढलं पाहिजे. भाजपच्याही कार्यकर्त्याचं आहे, राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्याचं आहे. मग जर सर्वांचंच असं मत असेल तर मैत्रीपूर्ण लढती हा होतीलच. कुठं कुठं करणार? आता ते आता काही दिवसात, 2-4 दिवसामध्ये त्याचं स्पष्टीकरण आम्ही देऊ. पण तरी तुम्ही तर घोषणाच केली आहे ना, सिल्लोड, वैजापूर आणि कन्नड. वैजापूरमध्ये आम्ही प्राबल्य आमचंच आहे, आमचा आमदार आहे. कन्नडमध्ये आमचा आमदार आहे, सिल्लोडमध्ये आमचा आमदार आहे, पैठणमध्ये आमचा आमदार आहे. म्हणून आमचे ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या त्यांच्या शब्दाला हे महत्व द्यावं लागतं, त्यांनी घेतलेल्या भूमिकाला समर्थन करावं लागतं आणि त्या पद्धतीने हे मतदारसंघ हे आमच्याकडे आहेत. मग भाजपकडे जे असतील ते त्यांनी लढवावे, असा एकंदरीत आमचा रोल आहे. कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित येत आहेत, बैठका घेतात आणि आगामी निवडणुकांमध्ये सुयोगप्रमाणे लढण्याचा निर्णय घेतात. मी आत्ताही सांगतो की ह्या छोट्या निवडणुका असतात, यामध्ये त्या ठिकाणच्या लोकल राजकारणावर सर्व डिपेंड असतं. तेथील पदाधिकारी काय निर्णय घेतो, तिथलचे आमदार काय निर्णय घेतात आणि मग त्या निवडणुका कशा लढायच्या, कशा जिंकायच्या, हे तंत्र त्या लोकल लेवलवर ठरल्या जात असतं. म्हणून वरिष्ठ पातळीवर आता मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की लोकल लेवलवर निर्णय घेतले जातील आणि त्या पद्धतीत सगळ्यांची आपापल्या पद्धतीची व्यूहरचना चालू आहे. उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना असं आवाहन केलं की महायुतीला वोटबंदी करा आणि तशी गावाला बोर्ड लावा, त्यांना मतच देणार नाही असं कॅम्पेन सुरू केलं. शेतकरी त्यांचं ऐकतील ज्यांच्या मागे लोक आहेत. आता हे पारावर बसून सुद्धा 50 माणसं जमवू शकत नाहीत, यांचं कोण ऐकणार? शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय सरकार घेते. सरकारने त्या पद्धतीने व्यूहरचना सुद्धा केली, त्या पद्धतीने मदत सुद्धा पोहोचवत आहेत. म्हणून यांच्या स्टेटमेंटला कोणता अर्थ नाही. स्वतः हरतायत या भीतीने त्यांनी केलेले ते विधान आहे. मतच सोडल्यानंतर आता जमिनी सोडायला लागेल. आता त्यांना टोमणे मारची पहिल्यापासून सवय आहे, त्यातला तो एक भाग आहे. नाही, पण त्यांच्या कार्यक्रमावर शेतकरी संवाद आहे आणि बोलतायत त्यांना राजकारण करायचंय. त्यांना शेतकऱ्याची काय देणं घेणं आहे? कोणतं त्यांना कोणत्या शेतामध्ये काय पिकं उभं आहे हे सांगता येईल का? त्यांना स्वतःचा जे काही हा दौरा आहे हा राजकारणासाठी वापरायचा आहे. शेतकऱ्यावर किती बोलले, परंतु राजकारणावर जेवढं जास्त बोलता येईल ते बोलायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणून हा शेतकरी संवाद दौरा नव्हता, हा राजकारणाची चाचपणी, पक्ष कुठं गेला रसा तळाला ते पाहण्यासाठी केलेला तो दौरा आहे. भाजपच्या दौऱ्याची तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे की आदर्श आचारसंहितेचे काय सुरू आहे, विचारणा भाजपने केली. निवडणूक आहे म्हणजे पॅनल लावतायत, पोस्टर लावतायत. हा दौरा आचारसंहिता झाल्यानंतर करता येत नाही, पण तो करतायत अशी तक्रार आयोगाकडे. आता त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली असेल तर निश्चित निवडणूक आयोग त्याची दखल घेईल. आचारसंहितेचा ज्या ज्या ठिकाणी भंग होतो त्या ठिकाणचा असलेला जिल्हाधिकारी हा मुख्य निवडणूक आयोगाची भूमिका बजावत असतो. त्या तक्रारीची दखल सुद्धा ते घेतील आणि असं काही असेल तर त्यांच्यावर गुन्हे सुद्धा नोंदवतील. उद्धव ठाकरेचा हा दौरा जो आहे त्याला त्यांनी जाण्याची ओढ दिली, दगाबाज. उद्धव साहेबांना ना मग दगाबाजच आहेत ना ते. 19ला शिवसेना भाजप मिळून निवडणुका लढवल्या होत्या, सत्तेमध्ये येणार होते, पण त्यांनी ऐन वेळेला दगा दिला आणि ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले. म्हणून स्वतःचं गाणं स्वतःवर कसं चित्रित करता येईल त्यांचा हा तो प्रयोग होता. दगाबाज. मूळचे माजी आमदार आदिश माने यांचा उमेश पाटील आणि आमदार राजू खऱ्यावर गंभीर आरोप केला आहे. राजू पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली असते. नाही, त्या संदर्भात काही कल्पना नाही. मनोज जरांगे पाटील यांनी फार खळबळजनक काल आरोप केला की त्यांच्या हत्येची सुपारी
धनंजय मुंडे यांनी कुठे तसे ऑडिओ क्लिप्स असतील किंवा एखादी समाज माध्यमातून व्हायरल केले काय म्हणाल? जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेले, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर आरोप केलेले. दोघांची मत असे आहेत की नार्को टेस्ट व्हावी. मला वाटतं या दोघांच्याही मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करून दोघांची नार्को टेस्ट करावी. म्हणून एकदाच हे प्रकरण जे एकमेकावर आरोप प्रत्यारोपाचं होतं त्यातले सत्यता बाहेर येईल. नेमकं काय घडतंय राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये, खरं कोण हे सुद्धा पुढे येईल. मला वाटतं दोघांची सिमिलर मागणी असल्यामुळे सरकारने याचा गांभीर्याने विचार करून त्यांची टेस्ट करावी. राधाकृष्ण विखे पाटलांचे वक्तव्य समोर आले, आधी कर्ज बाजार होऊन पुन्हा कर्जमाफी मागायची. शेतकरी जो आहे ना, कर्ज घेणं किंवा कर्ज डुबवण्यासाठी नसतो, तो परिस्थितीनुसार कर्जाची मागणी करत असतो. कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेणं हे पसंत नाहीये. परंतु नैसर्गिक जे काही आपत्ती असते त्या आपत्तीच्या अनुसरून त्यांना ह्या सर्व कर्जाच्या उठाठेवी कराव्या लागतात. कोण असा माणूस आहे जो स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन निश्चित झोपेल? मग त्यावेळेला त्याच्या घरात असलेले संकट त्याच्यातून निपटारा करण्यासाठी असे कर्ज घेतले जातात. आणि जेव्हा कर्जाचा डोंगर होतो त्या टायमाला त्याची ती मागणी येते. काही वेळेला काही चुकीचे काही लोक करत असतील तर तो भाग वेगळा, परंतु बहुतेक शेतकरी हा निसर्गाच्या सांध्यात जेव्हा पीक पाणी नष्ट होतं किंवा बाढ येते किंवा आणखी काय होत असेल त्या वेळेला स्वतः कर्जमाफीची घोषणा करत असतो. म्हणून सरकार सुद्धा त्याचा सहानुभूतीने विचार करते. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी यांनी असं विधान केलं की वाद झाला, काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस. त्यांनी केलेलं विधान काही अंशी त्यामध्ये सत्यता पण आहे. काँग्रेसने इंग्रजासारखं तोड आणि जोडीची नीती अपनवलेली. दलित मुस्लिम इतर असे जे काही वाद, असे जे काही जातीभेदाचे जे काही भिंती रचल्या त्या मुळात काँग्रेसने रचल्या होत्या आणि त्याच्या जोरावर त्यांनी 50 वर्ष राज्यही केलं. परंतु आता त्या भिंती तोडण्याचं काम सर्वसामान्य माणूस करतोय. म्हणून आज काँग्रेस सत्तेपासून दूर आहे.